मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती त्याही अंबरी वाटही सगळी शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती त्याही अंबरी वाटही सगळी शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे ये म्हणाला तो पालखी घेऊन काढलं बोलवणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया शॉर्टकट घेऊया शॉर्टकट कारण या गाण्यासाठी सानिध्य ढवण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. बुवांनी सांगितलं नाही की त्यांना मोदींनी फोन केल्याने होतो की माझा काहीतरी फोटो लावचा पण फोटोपेक्षा बुवा सांगते या सावरवाडीतल्या ग्रामस्थांका जर वाटलं ना तर आत्ता सुद्धा माझं स्मारक जिवंतपणे बांधू शकतो तो काहीतरी नाक्यावर ठेवल्याने तरी चालेल. हो गाळातलो एक गुळगुळीत दगड आणून ठेवल्याने तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक फक्त दगड गुळगुळीत हो कारण ब्रँड आपला. या ठिकाणी सन्माननीय सुनील रोगे आणि अशोक रोगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद बुवा. त्या वाडीने काय विचार केला नाही बघा सावरवाडीतल्या सगळ्या ग्रामस्थांनी खूप बुवा होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सावरवाडीत टकला आणला सावरवाडीत टकला आणला जोईला नी टकलूची जोडी लई भारी गमतीची जोईला नी टकलूची जोडी लई भारी गमतीची लोक लुकू बघतात चांगला नाटंची धरती नाटंची धरती टाकल्यावरती मंदिर खाडखुड करती नाटंची धरती अंगणवाडीतली पोरं ऐकत नाहीशी झाली ना की ताबडतोब बाई फोन करणार पुजारी बुवा ताबडतोब या पोरं ऐकत नाहीत नुसतं जाऊन बुवा उभं राहते. सगळ्या पोरांका सोडून देतात. कोण खो खो खेळतात कोण कबड्डी खेळतात मजा मजा करतात ग्राउंडवर. बुवा तुका प्रश्न पडलो असत तेव्हा बाई काय करतात पोरा उन्हात खेळत असतात बुवा पण बाई उन्हात राहणारच त्याच्यासाठी ही सावळी ठेवली आहे बाजूसून खुर्ची घेऊन सावळीत बसलेले असते मजा बघी बाजूसून झालं मध्ये डॉलर भारी आहे ना या ब्रँड हवा आपला. त्या ब्रँडचं गाणं तुम्ही म्हणाल कसं चाललं
बरोबर ना. बाकी तुमचं परफॉर्म चांगलं होतं, मी तुमच्या भजनाक अजिबात नाव ठेवणार नाही. फक्त थोडा कंटाळवाना झाला, म्हणजे नाव मी नाही ठेवणार, पण असं तुम्ही हसताच का? हसू नको तुम्ही. बाकी भारी. आणि काहीतरी सांगितलं शेजारणीचो काय, शेजारीन माका दिसत नाही चष्मो लावल्याशिवाय. म्हणजे माका वाटतं तुका असं म्हणायचं की मी वासू होय, म्हणजे वासुगिरी करणारो बुवा आहे असं तुका म्हणायचा. तू काय माणसात माझो जीव काय नाही, मी चष्मो लावून त्या शेजारीन केवढी मी केवढो, मरात त्या भानगडीत पडा कशा. अरे मी मुंबईत गेल्यानंतर ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही रे कधी, कारण वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेला बरा. अरे त्या डब्यात चढलंस की या कोणता बोमटतच. आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनीला तेव्हा सगळा सामान बरोबर होता, आणि काय चढल्या चढल्या सांगता या चेक करा आणि तपासून पहा. पुढे बोमटत असता. अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन कळवा. गो म्हटलं थांब आधी ठाण्यात उतरते तुका कसं काय तर कळवतं. काय चढल्यापासून कळवा कळवा लावलं. अगला स्टेशन डोंबिवली. एका माणसाने शर्ट बिर्ट काढून उघडे झाले. हो म्हटलं तुम्ही उघडे कशाक झालात? नाही म्हणता चढल्यापासून तर सांगता बोंबिवली बोंबिवली. आधी चेक करून बघते की काय ती. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला आणि घाटकोपऱ्यात जायचं. तो अगला स्टेशन घाटकोपर की तो कोपर घेणे घास कोपर. नेक्स्ट स्टेशन घास कोपर. तिचा चामडा काढला आणि घाटकोपरात जायचं. आणि दिवा ट्रेन मधली बुवा मजाच वेगळी रे. ती पाणी विकणारी जी महिला ती एवढी जबरदस्त बुवा. पेप्सी मिरिंडा 7 अप पाणी बॉटल जिरा सोडा. काय जिऱ्याने सोड्याच्या मध्ये बरोबर काय टायमिंग असा की पुढे काकडेवाली चढता. काकडी घ्या काकडी, वाकडी वाकडी काकडी. कलिंगड 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 कलिंगड. एक कोणती पाणीवाली पाणी पाणी. आपल्या पट्ट ते आमका पाणी देता की तिका पाणी हवा. हो ती पाणी विकत असत पण ती जीव गेल्यासारखी पाणी. असून को जास्ती बुवा, कारण कसा वय जास्ती झाला की भरोसो नसता. आता याच्यात असण्यासारखं ते लिबू हसू नको. ते जे हॉस्पिटल का बिचारे माझ्या बाजूक बसलेले, मी तुका दिसत असते तरी तू धुमाकूळच केलं होतं विचार का. मी मुंबईत जाऊन सुद्धा टकला बिकला फोडून येणारा माणूस आहे. मी विचार करीत नाही मग, कारण आपल्या या सिंधुदुर्गाचं नाव कमी करायचं नाही. लगे राहू बरोबर ना. या माझ्या तरुण मुलांसाठी एकच सांगेन, सगळे डे साजरे करा. चॉकलेट डे, सारी डे, पिशपॉन डे, व्हॅलेंटाईन डे, हग डे, हे सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकारच साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मै लावूंगा शिवाजी तो, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू सैतान, अंगी हत्तीचं बळ पाहणारा कापे सळसळ.
वाटेत भेटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सेना निघाली. देवळे उद्ध्वस्त केले, आया बहिणींची अबरी लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, गणी माला कसा ठेकावा, डोक्यात गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा संगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पुतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. वसूल ना या ठिकाणी उद्धव कांडरबुवा यांच्याकडून 101 रुपये आणि तेलीबुवा यांच्या जे हॉस्पिटल त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. बुवा अजिबात कोणाकडे पैसे मागक नाही. 100चे वरती 0 वाढवा. आपण देव का भाग पाडायचे असं आपण हे बसल्यानंतर कार्य करूचा. बरोबर ना. तुमचा जबरदस्त झाला होता पण त्याचा ताळमेळ बसलो नाही. म्हणजे ज्या ट्रॅकने चाललं होतंस ना तू मध्ये मध्ये थांबवस, पुन्हा जरा खाडखाड झालं की पुन्हा पुढे असं म्हणजे तुझा धाडधाड होत गेला. म्हणजे ते का कंटिन्यू ते का जबरदस्त इंजिन तुझं. खरं इंजिन आता चांगलं अरे नवीन. मग आमचं जुने असो आणि इंजिन जबरदस्त म्हणायचा लागत म्हणजे. बरोबर ना. हो ना. ह्या आता नवीन असो डुप्लिकेट निघाला धाड्या पुन्हा असं. या ओल्ड इज गोल्ड. पूर्वीचे काळ त्यांना विचारून बघा तेलीबुवांक. मग अशी सांगितलंच ना प्रेमा अशी टाकूक मोबाईलवरनं जमतात. पण ती काय पूर्वीच्या लोकांका चिठ्ठी लिहूचे लागत. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागायचे. रोज हे जाऊन काच झाडायचे 8 दिवस. इतकी प्रेमात त्या ताकद होती. हिरोईन असायची व्हाळाच्या अलीकडे, हिरो असायचो व्हाळाच्या पलीकडे. काजीची फांदी सकाळी धरलेली संध्याकाळपर्यंत सोडायचे नाही. क्यों आगे पीछे डोलते हो भोरों की तरह. क्या शॉर्टकट घे. इतक्या प्रेमात ताकद होती माका सांगायचा. पण आज एखाद्या पोरग्याचं प्रेम साधारण काही जमला ना. आणि पोरी सुद्धा आता इतके भयानक झालेत. रात्री 2 वाजता चॅटिंग. पोरगो विचारता काय गो झोपलं 2 वाजता रात्रीची. आणि त्याका माणूचा लागत त्या पोरात जागे त्या रिप्लाय देतो होय झोपलंय मम्मीनी पप्पाच्या मध्ये आहे. मग ह्यो म्हणता रे मग का विचारता की त्या रे तू येतं इकडे. येत असलंच तर मशीनच्या वाड्यात नाही येऊ नको. एक मस बुळाकली आहे त्याच्यावरनं पाय सराकलो तर तोंड फुटवून मरशील पुढल्या दाराने. म्हणजे या 2 वाजता ही प्रेमा. बरोबर ना. जरा काही जमला की यो आमचं पोरगो गाणं मनात सुरुवात करणार. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बन के. आए हो मेरी जिंदगी में तुम
बाहर बनके मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके। आणि पोरींची गॅरंटी रवलेली नाही आहे, ह्याच्याबरोबर प्रेम असला थोड्या दिवसांनी दुसरं पोरगो मिळालो की ह्याका सोडून देणार, की ह्यो काजी खाली जाऊन उपडीच राहणार. सायलेंट सॉन्ग. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. पाखरा आझाद केलं तुला. बुवा, पूर्वीचो काळ वेगळं होतो. मगाशी तुम्ही सांगितलं काय 32ची पॅन्टनी काहीतरी असं सांगितलं नाही. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातात आणि लाईनीत तो वाकलो की म्हणतात मागच्या दर्शन. मी म्हणतोय तू पूजेक जात की लोकांची भेसकाला बघूक जातच आधी माका सांग. बरोबर आहे ना. ती मरेन दिसेन आपण दुर्लक्ष करायचो देवाच्या नमस्कार. तुका काय तो देव वाटलो की त्याचो पहिलो नमस्कार करतो. मग पैसे तरी टाकूचे होते कॉइन बॉक्स मध्ये नाही ना. जेवणाच्या पंक्ती पण म्हणतात तसली. शी बाबा खीर खीर आणि खरी गोष्ट आहे ती बुवा. ती सांगितलं ती फॅशन वाढली. आज नवरो आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांचा प्रश्न पडता नवरीची ओटी काय भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर दे आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा पण ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची. प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण बुवानी सांगितलं कुंकू गेला. आता पूर्वीच्या काळी कुंकू होता, मोठा कुंकू लावायचे कशासाठी तर तेवढा नवऱ्याचं आयुष्य जास्त म्हणायचे. पण आता कालाय तस्मै नमा, काळानुसार बदललंच पाहिजे. कुंकू गेलं टिकले इले मनात वाटत तेव्हा नवऱ्यात काढलो की भिंतीत चिकटवून ठेवलो. मग गम चांगलो असेपर्यंत तो चिकाटलेलो असता. गम सुकलो की खाली पडता मरण खाली तोंड बिन माझ्यासारखं असलो तर टाकला बिकला फुटवान मारता खाली पडा. कालाय तस्मै नमा, काळानुसार बदललंच पाहिजे. पण जे बिचारे भिंतिका चिकाटलेले नशीबवान. काय जण बाथरूम अंक चिकाटलेले असतात महिनोभर वास खायत असतात. मग वास खाऊन कंटाळले की बाहेर येत नाही भुतुरच जीव देऊन मरतात. आज फाटलेल्याची किंमत वाढली आहे. चांगल्या किंमत रवलेली नाही. चांगली पॅन्ट घेऊ गेलास तर 1000, ढोपरावर भोका पडलेली 2000. कॉलेज सुटल्यानंतर पोरे आणि पोरगे घोळक्यान येतात ना तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही येत. कपड्यांची चाळ, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाच्या हातच उडालेले, कोणाच्या पोटार भोका, ढोपरा फुटलेली, अर्धो पायच कोणाचो गेलेलो अर्धो. म्हणजे भयानक परिस्थिती आहे. फॅशन होय ना बुवा. ही फॅशन करा फक्त. ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची प्रत्येकाने लक्षात. कारण पूर्वीचं काळ वेगळं होतो बुवा.
पूर्वीच्या काळी नाटकं पण बसवायचे आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करीत. म्हणजे सीता पळवून वगैरे आणला नाही तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय ते पुरुषच असं. आणि हिरोच्या हातात रिकामी बंदूक देत, ठेचणीची रिकामी बंदूक द्यायची, आतमध्ये बार भरायचे नाही. ॲटॉम बॉम्ब आले का स्टेजच्या पाठी ठेवी. आता कसे मग अशी पाठी ठॉ करीत होते, तसे ॲटॉम बॉम्ब आले का मागे ठेवायचे स्टेजच्या, म्हणजे सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्ब वाल्याची असायची. झाला बुवा, या ठॉ म्हणण्यासाठी सुद्धा मका फरमाईश असता पैसे देऊन. आता मी जर ठॉ केले ना त्याच्यासाठी अक्षरशः रायगड पासून पैसे देतात बुवा, आता ठॉ म्हणा म्हणून. कारण तिकडे उडाली ठॉ म्हटले का तोंडान ठॉ केलंय ना. तुमचे एवढे लावलाच त्याच्यापेक्षा भारी ठॉ निघालो येऊ बिन पैशाच. म्हणजे ॲटॉम बॉम्बची काय फॉग घेऊन बसलंस तू. अरे मोदींनी मला फोन केलाय बुवा, ते नायक जर आतंकवादी अजिबात आता ऐकले ना तर मला बोलवलंय. मी बाकी काय करणार नाही. फणसाचं गोटियो, वाटाण्याची भाजी, पावटे हे सगळे खाऊन मी पाकिस्तानात एंट्री करणार आणि असे घुसमाटाने मारून टाकणार आहे ना. काय बॉम्बची गरज नाही. तू सांगलंस ना लव्हेंडर नको आणि तुझं फवेंडर नको. हे जबरदस्त फॉग होत माझ्याकडे. सगळे आतंकवादी जागे आहे, घुसमाटान मरतील. अगदीच नाही जमलं तर काळा वाटाण्याची उसळ खायची आणि फायरिंग बस. ठॉ झाला. आता मोठं आता घाबरू नको, या लहान ठॉ झाला की विलन डाकू असत त्यांनी पडायचा. लोकांका वाटायचं की हिरोन बार घातला ना, पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. असाच नाटक चालू झालं. हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. 4-5 वेळा बॉम्ब बाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेन आणि तो विलन काय मरेन. तिच्यापेक्षा तो डाकू होतो तो मेल्यात जमा झालो, कारण त्याका वाक्य नाही होता हो. कधी ठॉ होता आणि कधी मरतय, पण ठॉ होत नाही तोपर्यंत पडणार कसं. आणि त्याच्यापेक्षा ह्यो हैराण झालो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात तिला ॲटॉम बॉम्ब वाल्याचो काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचो दोष नाही होतो, माचीस दिलेली शेळेली आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जाय. तो कांदा वडी ह्यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी ह्यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते कसं सांगला नाचच्या दिवस तिकट त्याका चाकूवानं मार. माचीस बोललो शेळेली. अरे तू बोललो एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारित. आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन डाकू हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला ना तो चाकू वाचू बार होता. तो अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका या गोष्टीतनं सांगूचा बरोबर ना. पूर्वीचं काळच वेगळं होतो बुवा. जी मजा होती ना ती आता प्रेमात काय सगळी काय धामधूमचा. लग्न म्हणजे काय मगाशी काहीतरी नवरी डायरेक्ट नवरी आली म्हणून त्यांनी माका हळद लावू सांगला नाही. आता हळदीचे कोण पोरगो कोणाचा नको, सुशांताची हळद. मुलीकडे हळदी असतात तेव्हा काय परिस्थिती असते बघा.
उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. नेसवा मला घालून शाल, होईल माझं लगिनाज. वाजत गाजत येईल वरात, प्रेमानं निरोप द्यावाच. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. आणि मुलाकडे हळदी असतं तेव्हा परिस्थिती वेगळी असतं. कातवणात आमच्या परिस्थिती वेगळी होती सुशांत भावांकडे. ओ ये निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, आना गोड्रमानी, आना गोड्रमानी. त्या आजी होती ते बुवा म्हणायच्या, पण चेष्टेचा विषय न. तुझा लाल माझा लाल, हल्लीच्या पोरांका सांगायचे आजी, तुझा लाल माझा लाल. तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल. कपाळाचा कुंकू लाल, कपाळाचा कुंकू लाल. या सगळं चालू असताना सुशांत बुवाच्या हळदीच्या टायमाक एका म्हातारीच्या तोंडात दात नाही होते. ती पुढे झाली नि काय म्हणतं बघा हिच्या हळदीच्या टायमाक. याय गे युकमिनी, 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 याय गे युकमिनी. नवरो मुलगो जून दिसता, नवरो मुलगो जून दिसता. जून दिसता म्हटल्यावर या पोरग्या मोबाईलने बिघडलेल्याच होत्या, त्याका डाऊट येईल. आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता. आजीच्या हातातलो माईक काढून घेतलं आणि पोरग्यांनी, पोरग्या आजीक काय विचारता बघा, तुका कसं कळलो गे बाये, तुका कसं कळलो गे बाये, कसं कळलो गे बाये, तुका कसं कळलो गे बाये. तेव्हा त्या आजी पोरग्याक सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. आजी साधी नाही, आमच्या मराठीची आजी मुंबईमध्ये राहायची. खरोखरच सांगते, आमच्या मराठीची आजी मुंबईमध्ये राहायची, पण तिका हिंदी बोलता येईना हो. ती हिंदी बोलताना मराठी कॉकटेल करी. आणि एकदा भैयाच्या दुकानात गेली आणि भैयाक जाऊन डायरेक्ट विचारला तिने, ए भैया तेरा कांदा कैसा है रे. तो मेलो घामा घूम झालो, कारण गेली गेली तीच विचारला, नाही भैया तेरा कांदा कैसा. तो म्हणता 25 रुपये किलो. ती आजी गप नाही बसली, पुढे विचारता, हे 25 रुपये किलो, हो ठीक है, पिछली बार तेरे दुकान पे तो तेरा कांदा बड़ा था, अब आवला कैसे रे. तो आवला कैसे म्हटल्यानंतर आणखीनच मेलो. काय सांगती म्हणत, काय या म्हातारे झालं. शेवटी भैयान विचार केला आणि काय सांगितलं, नो क्या हो गया आजी, 8-10 दिन के लिए मैं गाँव गया था, इसलिए मेरा कांदा थोड़ा आवला. बाकी बास हो. आणखी एक गाणं मुंबईत गेल्यानंतर 100% हे गाणं मी अगदी म्हणतोच बघा तुम्ही युट्यूब का. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न बसराम येऊन बघा आणि बघून जावा जांभळा करवंद फणस काजू नारळ भोपळीचो बागो जांभळा करवंद फणस काजू नारळ भोपळीचो बागो जांभळा करवंद फणस काजू नारळ भोपळीचो बागो कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो कोकणाची गाणं जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो कोकणाची गाणं जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ कारत केळीचो बन सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ कारत केळीचो बन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न बसराम येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न बसराम कोकणात आमच्या दशावतार डबल बारी फेमस नमन झाकडी शक्ती तुरा शिंद्याचो उत्सव जगात परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न बसराम स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण त्या पोरग्याचं नाव काय हो लग्न लावून टाका लगीन नको लगीन लावले नाव काय त्याचा हा येस की आमच्या वराडात इकडे ट्रकच असतं यश यश त्या ट्रकात बसवायच्या आधी सकाळीच बेंजोवाले टप्पावर कच्ची लावून म्हणजे वाजवूची कच्ची की यश का घेऊन निघाले साधारण नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर बेंजोवाले सगळे गाणे वाजवतील पण या गाणं वाजू कधीच विसरत नाही नवरीचा घर जवळ येला की बेंजोवाले पेटान उठतात यश कुडतरकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढले मंडळाच्या वतीनं आभार आहे नवरीचा घर जवळ येला की बेंजोवाल्यांचा गाणं चालू या गो दांड्यावर ना बोलतो नवरा गुणाचा येतो त्याच्या करवल्या ना तुझा त्याचे यजमान पेटे वाले या गो दांड्यावर ना बोलतो नवरा गुणाचा येतो हा की यश का नेऊन जाणवशिक बसवतात बाबा डायरेक्ट मंडपात नेत नाही हा की जाणवशिक बसवल्यानंतर मग रुकवात वगैरे येऊन गेली की नंतर सांगणार चला यशला घेऊन या की यश का नेऊन उभो करतात यश का नेऊन उभो केल्याने की
अंतरपाठ धरला नाही की मग चालू. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामेराञ्जन सौसितं गणपति पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल शुभमङ्गल शुभमङ्गल. शेवटची मंगळाष्टका झाली की परबांचा साऊंड मंडपात असतात. मंगळाष्टक झाली की त्यांचं गाणं चालू. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. जेवणाची पंक्ती वाढूक सुरुवात करतात. काय काय जण जेवकच गेलेले असतात, त्यांना काय नवऱ्याचे आणि नवऱ्याशी काय देण्या घेण्या नसतं, ते खाऊकच गेलेले असते. ते खाऊन झालं की पहिल्या गाडीन परत पाटी. ते वराती बिराती का हळदीक असतात, ते लग्नाक नसतात, कारण त्यांचे आंबे हळद असतात. रात्री हळदी अशी परिस्थिती लग्नाची होय ना बुवा. हा या बरोबर सांगते का, चुकीचं नाही ना. हा पण बुवा या सगळा झाला की मोस्ट इम्पॉर्टंट ही महत्त्वाची महिला वर्ग खूप जमली या ठिकाणी आहेत म्हणून सांगते. लग्नाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघा जण ज्यावेळी बाहेर काढतात त्यावेळी सगळी जुनी माणसं बाहेर घेऊन येणार आणि दोघांका सांगणार, चला यश नमस्कार करा. की दोघांनी काय मेमरी कार्ड असतात बघ, घरी जायपर्यंत तुझं नाव विसरण्यासारखं नाही. खोटा नाही सांगत, माका झोपले तरी तूच दिसशील. तू म्हणतो यो काय बुवा की काय टक्कलो काय हा की दोघांका नमस्कार करूक सांगतात. दोघ जण नमस्कार करूक वाकली की मोस्ट इम्पॉर्टंट गाणं परबांचा आमच्या चालू होता. पण ही जुनी माणसं इतकी रडली आहेत ना, ह्या सावरवाडीत येताना इतकी रडली आहेत, नुसतं गाणं लागलं की हो कोण रडली आहे. कारण त्या जुन्या माणसांका जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव त्या जुन्या माणसांना होती, त्यामुळे ती इतकी रडायची. पण आताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लगीन झालं की गाडीत जाऊन बसता, पप्पा टाटा तुझे दिवशी भेटता. म्हणजे परिस्थिती बदलली. ही जुनी माणसं इतकी सासरलाही नुसती रडार, सासरलाई बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
लागू दे ताईला माझ्या, लागू दे ताईला माझ्या, संसारी गोडी नेसली माहेरची साडी. पाठवणीची या कडव्या घडा रड चालू, पाठवणीची घटिकाली गंगा यमुना अश्रुमाळी, पाठवणीची घटिकाली गंगा यमुना अश्रुमाळी. राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, शोभे ही जोडी नेसली माहेरची साडी. विकी इसवलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. कारण सगळी काय मजा करा, मी मगाशीच सांगितले, सगळे डे साजरे करा, फॅशन करा, सगळं काय करा, पण आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण दोन्ही बुवा तुमच्या सावरवाडीत येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलींचा आमचा जन्म दिला नसतो तर टकलो येऊ नये भजनच करू शकलो नसतो, बरोबर ना. त्या माऊलीचे उपकार. त्यामुळे आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो. बाप घराचा आधारस्तंभ असतो, त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो, ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे आणि सावरवाडीतला आहे म्हणजे काय प्रश्नच नाही. असं कोणतरी चांगलं येऊन, यश ना बघितलेलं आहे, बॉडीन बिडीन पण चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो, तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. ओके. हा, माझ्या यशसाठी या गाणं. शिवरायांचे ते खास यश दादाले नावास, शिवरायांचे ते खास यश दादाले नावास. या सावरवाडीत शिवराया
अशोक रोगे, सुनील रोगे आणि विकी इसवलकर यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याच्यावर फोटो सुद्धा माझवा. कुठची पण नोट घे बुवा, मी जरी मेलय ना तरी लोकांच्या लक्षात राहा. नोट काढल्याने की पुजारी बुवा ब्रँड आपला. फक्त चष्मो आता तुम्ही आणू की सारते रोज, आणि तोच शेजारने का दिलो होतो दिसई ना ती भारी उडवलंस त्या शेजारने. कारण परिस्थितीच बदलली अहो. मुंबईकर जास्ती येलेले त्यांना माहिती आहे. मुंबईत जी स्विमिंग टँक आहेत ना त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचा लागतात. पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात ना त्यावेळी 5,000 लिटर असतात आणि संध्याकाळी उप असतात तेव्हा 7,000 लिटर होतात. कलियुग 2,000 कसा वाढतं त्या परमेश्वराक माहिती. पोहणाऱ्यांची कमाल. मारुडी वाढव पाणी, मारुडी वाढव पाणी. कलियुग. चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसान सुद्धा लोक त्यांका चकना म्हणतात. या कलियुगात एखादी महिला बुवा मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जायत, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. कलियुग. कारण चष्मे असून शेजारीन दिसत ना. खयचो ती फॉगवाली कोण होती त्यांचा नंबर आधी माका दिली. ती कोण फॉग पहिले म्हणता फुसफुस केला आणि तो खयचो, आणि नंतर लव्हेंडर, आणि आमचो फणसाच्या भाजीचो भारी पडत. म्हणजे अरे क्वालिटी आपली खाऊ नाही. अशो 2 बायका बुवान आमच्या खोट्यो खोट्यो केल्या त्या खरे नाही. आणि पहिली बायको केल्यान ती शाळा मास्तरीनो, पण ती काय एक खोडी होती. दिवसभर जर काय केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. बुवाच आणि तिचं लग्न झाला, सुशांत बुवांचं आणि त्यांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकला नाही. चावट नाही मी काय बोलणार. दोघांका खोलीत टाकला नाही. आता खोलीत टाकल्यानंतर बुवा आमचे त्या शाळा मास्तरीवर असे हात टाकू गेले. टाकलेलो नाही, मी चावट बोलणार नाही, मी बोलणार नाही चावट. हात टाकणार इतक्यात ती बडबडली, ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. म्हणता एवढे खर्च केले पैसे दप्तरातच हात घालून. बरं सगळा वही पुस्तका दप्तरात असणार, मग बोललो पेनाचा उपयोग का. चावट मी अजिबात बोलणार नाही. दुसरी बायको केला कंटाळलो. टेलिफोन एक्सचेंज वाली, मोबाईल वाली, तिका पण तीच खोडी. दिवसभर जर काय केलेलं असलं ते रात्री झोपल्यानंतर बडबडायची. जसं शाळा मास्तरने बुवा खोलीत टाकल्याने तशी ती टेलिफोन एक्सचेंज वाली, मोबाईल वाल्याने एका खोलीत टाकल्याने. खोलीत टाकल्यानंतर जसं शाळा मास्तरनीवर हात टाकू गेलो तसं तिच्यावर हात टाकू गेलो. टाकलेलो नाही. हात टाकणार इतक्यात ती बडबडली. या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. यो म्हणत या त्यातल्या त्यात बघा, म्हणजे ती ढीक सांगा थोड्या वेळाने प्रयत्न करा. तोपर्यंत रेंज इलेली गेली. अरे रेंजचं लय प्रॉब्लेम आहे गावात. BSNL का असली तर आयडिया का नसता. बुवा म्हणतो तिसरी पण सांगा म्हणून. तिसरी केला तिका मेंढीकोट खेळाची सवय होती. आणि बुवा पाया पडून दमले आणि जे कॉटीवर लकाटले ते त्यांचं लागलो डोळो. तुम्ही हसून को आधी. आणि ती बिचारी
ओ उठा एक डाव खेळूया ना. मेंढीकोट खेळायची सवय. यो एक डाव पण रात्रीत खेळलो नाही. सकाळीच उठलो बुवानी आंघोळी गेलो बाथरूम मध्ये. आंघोळ केल्याने टॉवेल लावून बाहेर येलो. बाहेर येल्यानंतर ते आडवीच येऊन उभी राहिली. आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुम्ही कसं वाटणार. रात्रभर म्हणता कंटाळले एक डाव सुद्धा खेळलाच नाही. यो बुवा म्हणता ही आता अट्टाक पेटली खेळाचोट लागणारी एक डाव म्हणून आळस दिला. ठीक हा म्हणता तू सांगतस म्हणून एक डाव खेळाया. आळस दिल्याबरोबर टॉवेलाची गाठ सुटली. ती म्हणता आता डोमलाचो मेंढीकोट खेळाय तू तुरूप म्हणता बघून झालो. गजर चालू करूया. बुवानी जुन्या बुवांबद्दल आपल्या म्हणजे पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा बरोबर, जयराम गाडी बुवा, सगळ्या बुवांची आठवण करून दिली. आणि त्या बुवानी जो वारसा चालवलाय आत्ता जे बुवा त्यांच्यावरनं मी गजर घेण्याचा प्रयत्न करतो. ओके गजर घेऊया. मी खूप बोलू शकते फक्त टायमिंगचा विषय आहे. आणि खरोखरच त्या दत्तगुरूंका मी अगदी साष्टांग नमस्कार करते. कारण ज्यावेळी बुवा आम्ही या ठिकाणी हजर झालो ना त्यावेळी बारी सक्सेसफुल होती गॅरंटी नव्हत्या कोणाकच. पण इतकी जबरदस्त ताकद आणा त्यांच्यात की अजून एक थेंब पावसाचा पडाक दिला नाही. ही भजनाची ताकद बरोबर ना. त्यामुळे या ठिकाणी गजर घेऊया. ओके इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव. इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव. भजनी कलावंतांना दिली मोबाईलची हो नाव. भजनी कलावंतांना दिली मोबाईलची हो नाव. नोकियाचा ब्रँड भारी हा भालचंद्र बुवा केळुसकर. सॅमसंग वाले प्रकाश पारकर भजनी क्षेत्री धुरंधर. विवोचा मोबाईल गुंडू सावंत. विवोचा मोबाईल गुंडू सावंत. ओप्पोच्या स्क्रीनवर लोके संदीप. ओप्पोच्या स्क्रीनवर लोके संदीप. सोन्यावानी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण. सोन्यावानी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण. संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक. संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक. वाद्यकर श्रीकांत पेडणेकर जोईल लावाचे व्यापारी घाऊक. अरुण गाडी OnePlus वाला. अरुण गाडी OnePlus वाला.
प्रवीण सुतार इंटेक्स वाला, प्रवीण सुतार इंटेक्स वाला. सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा कदम. सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा कदम. HPC सारखी मजबूत बॉडी संतोष कानडे निराशी. HPC सारखी मजबूत बॉडी संतोष कानडे बुवा निराशी. शितकर मुळाम स्वप्नील मेस्त्री कॉन्ट्रॅक्ट त्यांचं LGC. सूरज खांडेकर कारणे सुयश खांडेकर कारणे सुयश. स्वप्नील गोसावी उद्धव कांडर, स्वप्नील गोसावी उद्धव कांडर. जिओ सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महायुद्धात. जिओ सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महायुद्धात. MIचे मोबाईल कोठणकर चंदू मालपतूर वसवंदारे. मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे. मोटोरोला वाल्या यांका उपमा दिली. उदय सुशांत अखिलेश शुभम जबरदस्त भजन. इतक्या जबरदस्त ना बुवा. पांचाळ बुवांचं तर भासच होता. तुम्ही भजन करताना तुमच्यासाठी माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि हात बरोबर चालू ठेवा. फक्त नको कारण की राग आहे. महिला वर्गासाठी मगातपासून मी तुमचं चांगलाच सांगते कारण वाघिणी आहात तुम्ही. या मी पहिल्यापासून सांगते. पण कधी कधी तुमचंही अतिरेक होता. नवऱ्याकडे नको त्या गोष्टीचं हट्ट करतास. एकदा बायकोचा वाढदिवस होतो आणि ती आपल्या नवऱ्याक सांगते या वाढदिवसा दिवशी मला पैसे नको, सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, काही नको, पण या वाढदिवसाला माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. नवरो टेन्शन मध्ये या वाद्य बोललो मिळात खर. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण ह्या वाद्य मिळाक नाही. गावात येऊन एका पारावर बसलो, मित्र येऊन विचारता अरे टेन्शन मध्ये कशासाठी, तुझं झाला काय? तेव्हा तो सांगता रे बायकोचं उद्या वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात खय. मित्र बोललो अरे कसलं टेन्शन घेतं, या वाद्य बोललो आपल्या गावातच हा, बस गाडीवर. आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. एक मडक्या घेतल्याने दिला हातात, घे वाद्य. तो म्हणता रे वाद्य कसं होईल, तू गप रे बस गाडीवर. आणि गावात एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता. तर म्हाव काढला आणि त्या मडक्यात भरला, वरती कापडानं असा घट्ट बांधून घेतला आणि त्याका सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य. बायको बोललो खुशच होईल, हलवला की गुमगुम गुमगुम. कधीच कुणी न वाजवलेला. घरी घेऊन गेलो, बायकोच्या हातात दिला, हे घे वाद्य. ती म्हणतं वाजूचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज गुमगुम गुमगुम गुमगुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या सगळ्यांनी वाढदिवसाला हजर राहा, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय गुमगुम. सगळे मैत्रिणी हजर. आणि सगळ्या पुरुष मंडळींका सांगितलं नाही तुम्ही सगळे बाहेर जा, पारावर जाऊन बसा, कारण तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. त्याच्यात एक घेणारा होतो, त्याचा डोक्या फिरला.
तो म्हणते आमका सगळ्यांका बाहेर काढतात म्हणजे काय. तो घरी गेलो आणि कुलाब घेऊन इलो आणि ती गायन करीत होती ती बाहेरनं लावून घेतला. करा म्हणता गायन आतमध्ये आणि गोल बसली आणि मध्ये वाद्य ठेवला आणि गुमगुम. पहिले नालाप मारला ना दुसरी होती तिने हलवला गुमगुम गुमगुम. तिसरी होती तिका जरा ओव्हर कॉन्फिडन्स. ती म्हणता हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देत, हे वाद्य उघडून जर गायन केलं तर किती मजा येईल ना. ते मैत्रीण म्हणतात हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा काय कापड बांधलेला सोडला आणि परत आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला, हलवल्याबरोबर वाद्य बाहेर. जुनाट झालेला गिरायकाची वाटच बघित होत. थोड्या वेळानं आलाप येऊ लागलो. आय 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 आय. पारावरचे म्हणतात बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटत. थोड्या वेळात कोरसवाले सुद्धा आय 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 आय. पारावरचे म्हणतात आताशी गवळण घेतला ना. सगळेच आय आय म्हणतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा नवऱ्याक चहा देऊ गेली ना तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत. ती म्हणता मी तुमची बायकोच आहे पण काल तर वाद्य आणलात ना गुमगुम त्याने मला सुजवलाय. म्हणजे नको त्या गोष्टीचा हट्ट, नको त्या गोष्टीचा हट्ट करू नको, नाहीतर तुमच्यासारखे तुम्हीच वागीन. हे शेवटचा कडू आहे. या ठिकाणी गजराची सांगता करतो. मायचे मोबाईल गोठण कर चंदू माल पतुरी वास वंजारे. मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे. आयबॉल चॅड वर व्यंकटेश नर, आयबॉल चॅड वर व्यंकटेश नर. धुमाकूळ घातला मार्केट भर, धुमाकूळ घातला मार्केट भर. सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या बुवांका उपमा दिली आणि शेवटची ओळ माझ्यासाठी. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप. भजन कला म्हणताना मोबाईलची हो नाव, भजन कला म्हणताना मोबाईलची हो नाव. इंटरनेटच्या जमान्यात या जमलाय कायाने भक्तिभाव. इंटरनेटच्या जमान्यात या जमलाय कायाने भक्तिभाव. भजन कला म्हणताना मोबाईलची हो नाव. या मंदिराचं नाव आहे बरोबर ना पुढे गाणगापूरमध्ये दोनही बुवांनी दत्ताचे अभंग म्हणा. हो, 100%. भैरवी कोणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामींचा गजर करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामींचा गजर करा. गण 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 गणात मोते गजाननांची आस धरा. गण 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 गणात मोते गजाननांची आस
धरा श्रद्धा सबुरी शांती ठेवूनी साईंचे तुम्ही भजन करा श्रद्धा सबुरी शांती ठेवूनी साईंचे तुम्ही भजन करा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा श्री सत्यनारायण श्री गुरुदेव दत्तात्रय श्री ब्राह्मण देव श्री पावणाई देवी श्री रंगदेवता हॅलो. सन्माननीय तोंडवली गावातील सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपल्या ह्या दत्त मंदिराचं पुरातन काळातलं मंदिर आहे आणि तुम्हाला श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये जर कुणाला इच्छा असेल दर पौर्णिमेला लक्ष्मीनाथ गणेशनाथ गोसावी गाव कुपवडे आणि आमच्या ह्या कांडर बंधूंचं तिथं मठ आहे आणि ते दुमजली मठ आहे. फक्त एकच काम करा, ज्या लोकांना तीर्थक्षेत्र गाणगापूरला जायचं असेल पौर्णिमेला तर आदल्या दिवशी भालचंद्र महाराजांच्या मठासमोरच आमचं लक्ष्मीनाथ गणेशनाथ गोसावी मठ आहे, त्याच्या बाजूला फलानी महाराजांचं मठ आहे. फक्त एकच आहे, तिथं काहीही तुमचा अंगावरचे कपडे लागणारे तुमचं साहित्य तिथं अन्न भोजनाची सगळी सुव्यवस्था होईल. फक्त एकच आहे, पुढच्या पौर्णिमेला जायचं असेल तर या पौर्णिमेला नाव नोंदवावी लागते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी लाभ घ्या. कारण तोंडवली गावातील सर्व ग्रामस्थांसाठी फक्त माझ्याबरोबर संपर्क साधा. तिथं जाण्या येण्याचा खर्च तुमचा, तिथं राहण्या विण्याचं सगळं काय असेल ते आम्ही बघू. धन्यवाद. सुस्वागत. हल